तर मित्रांनो, आज जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपल्या शेतामध्ये पाळी येणार आहे, बैलपाळी. हे बघा, हे बैल बघा, ही शेतामध्ये आपल्या पाळी चालू आहे आणि हलका हलका पाऊस चालू आहे आणि थोडंफार आभाळ पण आहे. पण वातावरण एकदम बेस्ट आहे ना. भाई नाथ खोळा बघा बैल. आणि आज आपण सुरुवात केली बैलपाळी मारायला शेतामध्ये. तर ब्लॉग हा नक्की शेवटपर्यंत बघा. कापूस पिकाची लागवड करून आज जवळजवळ 10 ते 12 दिवस झालेत आणि 10 ते 12 दिवसानंतर आपण आज शेतामध्ये बैलपाळी मारतोय. कारण असं आहे की जास्त तण वाढतंय आणि तण आटोक्यामध्ये आणण्यासाठी आपण ही बैलपाळी मारतोय. म्हणजे गवत यामध्ये निघून जातंय आणि आपल्याला खुरपणीच्या टायमिंगला जास्त त्रास होत नाही आणि जास्त गवत पण होत नाही. आणि जास्त गवत नाही झाल्यामुळं पिकाची चांगली वाढ होते. आता आपली शेतामधली बैलपाळी सुद्धा झालेली आहे आणि आता मी चाललोय म्हणजे जाणार आहे घरी. आणि हलका हलका पाऊस येतोय, वातावरण पण एकदम असं खास झालेलं आहे बघा. आता शेतातून घरी चाललोय मी. ही बघा आपली बैलगाडी आहे आणि ती तिकडे आपल्या शेतामध्ये थोडी काम राहिलेलं आहे, ते काम चालू आहे. आत्ता मी शेतामधून आलोय आणि आता मी बनवणार आहे बाजरीची भाकर. कारण की मी सकाळी शेतामध्ये जाताना जेवण केलं नव्हतं आणि आता मी बाजरीची भाकर बनवून जेवणार आहे. मी बाजरीची भाकरी बनवली. आता मी जेवण करतो. आता मी जेवण करतोय. या जेवायला. कांदा कापलाय, बटाट्याची भाजी आणि वांग्याची भाजी मिक्स केली. आता जेवतो. तर मित्रांनो, मी आता जेवण केलं जस्ट मध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. मित्रांनो, ब्लॉग इथे संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा, म्हणजे मला नवीन व्हिडिओ बनवायला उत्साहित आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.